मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मोठा गौप्यस्फोट केलाय। गोरेंवर आरोप करणाऱ्यांच्या संपर्कात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते होते अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली आहे। या नेत्यांची नावही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहेत। ओके, जयकुमार गोरे प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आरोपीच्या संपर्कात असल्याची माहिती। आरोपींचे सुप्रिया सुळे, रोहित पवारांसोबत फोन कॉल्स असल्याची माहिती। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर झालेल्या आरोपांप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात धक्कादायक माहिती दिली। जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणारी महिला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला। मुख्यमंत्र्यांनी थेट सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचं नाव घेत या नेत्यांसोबत आरोपी महिलेचे फोन कॉल्स असल्याची माहिती सभागृहात दिली। याच्यामध्ये थेट या सगळ्यांची पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात। मला जसं वाईट वाटतं, मी काही त्यांच्यावर आरोप करत नाहीये, पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार। यांचे कॉल्स तुषार खरात आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले। तर आम्ही कुठेही चुकलेलो नाही, मात्र जयकुमार गोरेंना बळ देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक आमची नावं घेतल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। सुप्रियाताई या बाबतीत बोलतीलच। मी सुद्धा या बाबतीत अधिवेशनामध्ये संविधानाच्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि आता तुमच्या माध्यमातून आम्ही इथं बोलत आहोत। आम्ही कुठेही चुकलेलो नाही, फक्त तिथं मंत्री महोदयांना एक बळ मिळावं, अधिकाऱ्यांनी त्यांच्या भागामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांचं ऐकावं, यासाठी मुख्यमंत्र्यांनी आमचं नाव मुद्दामून त्या ठिकाणी केलेलं आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आपलं नाव घेतल्याचं आश्चर्य वाटल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। मला आश्चर्यही वाटलं की जो आरोप माझ्यावर झालेला आहे, एक तर माझं आयुष्य, माझा मोबाईल हा पूर्णपणे पारदर्शक आहे। हो, मी पत्रकारांच्या कॉन्स्टंट कॉन्टॅक्टमध्ये असते का, तो हसते। तुषार खरातांना ओळखते का? अर्थातच मी त्यांना ओळखते। त्यांचा पॉप्युलर यूट्यूब चॅनल आहे, त्यांनी माझी लोकसभेला विधानसभेला इंटरव्ह्यू देखील घेतलेले, अर्थातच मी त्यांना ओळखते आणि लोक मला पाठवतात बातम्या, ऑफकोर्स पाठवतात। जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनीच सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची नावं घेतली, त्यामुळे सध्या चर्चेत असलेले हे प्रकरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे। कृष्णात पाटीलचं ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।